नमस्कार, मी सुहास एम न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर आज आपण एक वेगळा विषय घेऊन चर्चा करणार आहोत। वेगळा विषय यासाठी म्हटलं कारण एकीकडे आपण बघतोय की कोरोनाचा एक तणाव वाढतच चाललेला आहे। म्हणजे कोरोना थांबेल असं वाटलं होतं, पण कोरोना थांबण्याचं नाव घेत नाही आहे। दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढती आहे आणि हा सगळा तणाव हा पुन्हा एक समाज मनावर येतोय। त्यानंतर दुसरीकडे जर बघितलं तर चीन आणि भारत यांच्यामधलं एक तणाव निर्माण झालेला आहे। सीमेवर युद्ध होणार का वगैरे अशा अनेक गोष्टींची चर्चा सुरू आहे। पण आज आपण एका वेगळ्या चर्चेला खरं तर या दृष्टीतनं वेगळी चर्चा आपण करणार आहोत। ती ही चर्चा करणार आहे की आज सकाळीच जर का आपण बघितलं तर एक घटना पुण्यातली आपल्या समोर आली। पुण्यातली घटना होती की एकाच कुटुंबातले जे काही मेंबर्स आहेत त्यांनी सामूहिक आत्महत्या केली आहे। शिंदे कुटुंबीय आहेत। पुण्यातल्या एका भागामध्ये या कुटुंबाने आत्महत्या केली आणि या आत्महत्येचं कारण जे आहे म्हणजे सुसाईड नोट जी असते ती त्यांनी आपल्या घरातल्या भिंतीवर लिहून ठेवली। ती अशीच लिहिलेली आहे की पोलिसांसाठी म्हणून की आमच्या या जाण्याला कुणालाही जबाबदार धरू नये, केवळ परिस्थितीमुळे आम्ही आमचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या नोटच्या खाली पतीची सही आहे, पत्नीची सही आहे आणि त्याचबरोबर दोन्ही मुलांनी सुद्धा म्हणजे या चौघांनी आत्महत्या केली आहे। खरं तर कोरोनानंतरचं जग कसं असेल, कोरोनानंतर सामाजिक बदल होतील, आर्थिक बदल होणार आहेत, शैक्षणिक बदल होणार आहेत, असे सगळे बदल पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत। आणि त्याचा एक कुठेतरी तणावसुद्धा हा समाज मनावर आत्तापासून आपल्याला बघायला मिळतो आहे। या बदलाला आपण खरोखरच सक्षम होणार आहोत का, झालेलो आहोत का आणि कसं व्हायचं आहे, अनेक संभ्रमावस्था या बाबतीमध्ये। गेल्याच काही दिवसामध्ये सुशांत सिंग या अभिनेत्यानं, अगदी 34 वर्षीय या अभिनेत्यानं आत्महत्या केली। आत्ता मी जी घटना तुम्हाला सांगितली पुण्यातली, या दोन घटना आहेत। एकीकडे घटना अशी आहे की ज्याच्याकडे ग्लॅमर आहे, पैसा आहे, त्याच्या हातामध्ये काम होतं, पण तरी एक मानसिक तणाव हा त्याच्यावर प्रचंड होता आणि या तणावातनं त्यांनी आत्महत्या केली। त्यानंतर बऱ्याच तरुण युवकांच्या देखील आत्महत्या झालेल्या आहेत। म्हणजे जर सुशांत सिंग करू शकतो तर आपण का नाही, अशा मानसिकतेतून काही तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत। पण आत्ता काही घटना अशाही समोर येत आहेत की ज्यांची परिस्थिती ही आता हलाखीची बनती आहे। या कोरोनामुळे 3 महिने 3.5 महिने जे लॉकडाऊन राहिलं याच्यामध्ये हाताला काम नाही आणि काम नाही म्हणून पैसा नाही आणि पैसा नाही म्हणून आता कुटुंब कसं चालवायचं, चरितार्थ कसा चालवायचा म्हणून एक तणाव वाढत गेला आणि त्यातून कुठलाच मार्ग सापडत नाही म्हणून आत्महत्येचं पुन्हा एक पाऊल उचललं गेलं। अशा घटना आज पुण्यातली जरी असली, पुण्यामध्ये अशा 2 घटना खरं तर आज घडल्या आहेत। त्यामुळे अशा आणि त्याचबरोबर गुजरातमध्ये सुद्धा एक घटना घडलेली आहे। तिथे तर 6 जणांचं कुटुंब होतं आणि त्यांनी सुद्धा आपलं जीवन संपवलं आहे। इतक्या टोकाचे निर्णय का घेतोय माणूस, का घेऊ शकतोय, अशी कोणती परिस्थिती निर्माण होते, या सगळ्या विषयावर आपल्याला खरं तर आज बोलायचं आहे। आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मोहन आगाशे। खरं तर डॉक्टर मोहन आगाशे सरांना आपण सगळेजण ओळखतो, ते ज्येष्ठ अभिनेतेसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मानसशास्त्रज्ञसुद्धा आहे। आणि त्यामुळे आपल्याला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत त्यांच्याकडनं। सर, मी आत्ता या माझ्या सगळ्या प्रस्तावनेमध्ये मी पुण्यातली घटना आणि सुशांत सिंग जो अभिनेता आहे त्याची घटना या 2 मुद्दामून घेतलेल्या आहेत। कारण सामान्य माणूस जेव्हा विचार करतो तेव्हा तो म्हणतो जेव्हा भरपूर पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, तेव्हा कोणी आत्महत्येचा विचार करत नाही किंवा ते का करतात असे अनेक प्रश्न पडतात। आणि एकीकडे दुसरी घटना येते ती म्हणजे परिस्थितीचा गाडा कसा ओढायचा या विवेचनातून जो एक ताण निर्माण होतो त्याच्यातनं आत्महत्या होतीये। मुद्दा असा आहे की आत्महत्येचं हे टोकाचं पाऊल उचलण्या इतकी मानसिकता ही का होते लोकांची, अशी काय परिस्थिती बनते नेमकी? आगाशे सर, माझा आवाज पोचतोय तुमच्यापर्यंत? हां, आत्ता पोचला, मध्ये गेला होता। बरं, माझा सुरुवातच मी या प्रश्नाने करतो। तुम्ही आता येतोय? आत्ता आला। हो सर, माझा प्रश्न असा आहे, म्हणजे मी प्रस्तावना तुम्हाला कदाचित ऐकू आली असेल। माझा प्रश्न असा आहे की एकीकडे सुशांत सिंग या अभिनेत्याची आत्महत्या
ज्याच्याकडे ग्लॅमर आहे, पैसा आहे, हातामध्ये काम होतं, पण एक प्रचंड मानसिक तणाव की ज्याच्यातनं त्यांनी एक टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक युवकांच्या देखील त्यानंतर आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे या युवकांनी असा विचार केला की जर सुशांत सिंग करू शकतो तर मी का नाही. आणि आजच पुण्यातलीच घटना, पुण्यामध्ये तुम्ही आहात त्याच पुण्यातली घटना आहे की एका कुटुंबाने आर्थिक तणावातनं आपलं जीवन संपवलं आहे. प्रश्न असा आहे की इतक्या टोकाचा निर्णय माणूस का घेतोय, अशी कोणती परिस्थिती निर्माण होते त्याच्याभोवती. एक तर आपण फार गृहीत धरतोय. सर बोला बोला, तुमचा आवाज मला ऐकू येतोय. हां ठीक आहे. एक तर याच्यामध्ये आपण गृहीत धरतो हं, की तुम्हाला मिळालेली माहिती हं, हो ही अतिशय ऑथेंटिक आहे. बर. तुम्हाला मिळालेली एवढीच माहिती ऑथेंटिक आहे हं, की सुशांत यांनी आत्महत्या केली, बरोबर त्यांनी काही कारण लिहून ठेवलेलं नाही आहे. बरोबर. ही घटना मुंबईत झाली. हं, पुण्यामध्ये आज जी घटना झाली हं, ही मला तुम्ही सांगितलं म्हणूनच कळलं, बर. मीडियामुळे. हं, त्यामुळे त्या मीडियाचा तपशील हा फक्त तुम्ही सांगताय त्याच्यावरूनच मी धरतोय. बरोबर. त्याच्या मागची वास्तव परिस्थिती काय आहे हं, नक्की, हं, जी फॅमिली गेली त्याविषयी मला यत्किंचितही काहीही कल्पना नाही आहे. ठीक. आणि मनोविकार तज्ज्ञ म्हणून मी एक पहिलं स्पष्ट करू इच्छितो हां, की मनसोपचार तज्ज्ञ म्हणून त्याच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तर असतील असं नाही आहे. बरोबर. याचं कारण असं आहे, हं, आम्ही सुद्धा कुठलाही रुग्ण नीट पाहून, हं, रुग्ण पाहून त्याच्याबद्दलची माहिती जवळच्या किंवा जबाबदार नातेवाईकाकडनं घेतल्यानंतर हं, काहीतरी मत व्यक्त करू शकतो. निश्चित. ऐक्यू बातम्यांवर मी डॉक्टर म्हणून मत व्यक्त करू शकत नाही. बरोबर. एक. दुसरा मला पडलेला प्रश्न असा आहे, हा मला वाटतं तुम्ही औरंगाबादहून करताय ना. हो. औरंगाबादमध्ये अतिशय उत्तम सायकियाट्रिस्ट आहेत. हं, बराळे नावाचे फार उत्तम सायकियाट्रिस्ट औरंगाबाद. बर. विनय बराळे नावाचे उत्तम सायकियाट्रिस्ट हं, औरंगाबादमध्ये आहेत. बरोबर. डॉक्टर काझी नावाचे दुसरे उत्तम सायकियाट्रिस्ट आहेत. हं, अमोल देशमुख म्हणून आहेत. हो. औरंगाबाद सायकियाट्रिक असोसिएशन हे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हां, अतिशय चांगलं काम बरोबर. लोकांच्या मानसिक आरोग्याबद्दल औरंगाबाद आणि इतर परिसरात करत आहेत. बरोबर. त्यामुळं तिथल्या परिस्थितीची त्यांना व्यवस्थित कल्पना आहे. हं, आणि मला आवडलं असतं खरं पण त्यांची पण मतं ऐकायला, हं, कारण मी रिटायर होऊन 15 वर्ष झाली. बर. पण ठीक आहे. तर माझ्या सर्व या सहकाऱ्यांचा आदर राखून हं, मी करतो. मला असं वाटतं अजूनही याच्यानंतर तुम्ही विनय बराळे, काझी हे जे प्रॅक्टिसिंग सायकियाट्रिस्ट आणि उत्तम काम केलेले लोक आहेत, हो. त्यांचं मत या विषयावर घेऊन एक चांगला कार्यक्रम 1 तास करा. निश्चित. निश्चित. या दोन प्रसंगांमध्ये एकतर काही लॉजिकली संबंध नाही आहे. बर. या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटना आहेत. हं, म्हणजे असं आहे की माझा जन्म पुण्यात झाला, हं, तुमचा कुठे झाला मला माहिती नाही. बरोबर. हा प्रश्न असा आहे की मग तुमचा जन्म पुण्यात झाला, यांचा जन्म तिकडे का झाला, या प्रश्नाला काही अर्थ नाही. बर. त्यामुळं ह्या 2 घटना एकत्र आणून त्याच्यावर एक लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करणं हं, हे माझ्या मानसशास्त्रात बसत नाही. बरोबर. बसतं काय की करोनासारखी परिस्थिती आहे, हं, त्याचे परिणाम म्हणून काय गोष्टी होत आहेत त्या वेगळ्या आहेत. निश्चित. सुशांतच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्याची परिस्थिती आणि करोनाचा काही संबंध नाही आहे. अगदी नक्की. त्यामुळे या 2 घटना एकत्र आणून काही करता येत नाही. बरोबर.
पुण्यातल्या याच्याबद्दल मी एक बोलू शकेन की त्या फॅमिलीबद्दल मला खरोखर काही अजून माहिती नाही, त्यामुळे मी मत व्यक्त करू शकणार नाही की मानसिक आजार असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे का, बरोबर. का परिस्थितीच्या जाचाला. आता परिस्थितीच्या जाचाला कंटाळून जर कुणी काही केलं असेल तर तेव्हा मानसोपचार तज्ज्ञ काय, कुठलाही तज्ज्ञ आणला तरी काहीही करू शकत नाही. बरोबर. अध्यात्म सुद्धा कधी कामाचं असतं, त्या आधी आपली डेव्हलपमेंट होताना कामाचं असतं. बरोबर. आपल्या मनाची जडणघडण कशी होते, एखादा कठीण प्रसंग आला. आता लातूरच्या भूकंपात मी काम केलं होतं. बरं. त्या भूकंपात मला लक्षात आलं जेव्हा 5 वर्ष काम केल्यावर हां. की मुळातच काही लोक असे असतात की एखादा कठीण प्रसंग आला तर तो चॅलेंज म्हणून स्वीकारतात हो. आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात. बरोबर. सगळ्या लोकांकडे ही मानसिक ताकद असतेच असं नाही. नक्कीच. याला आपण म्हणतो पर्सनल हार्डीनेस. बरोबर. म्हणजे 4 प्रकारचे हे आहेत की तुम्ही किती हुशार आहात ह्या गोष्ट वेगळी, बरोबर. तुमचा सामाजिक बुद्ध्यांक काय वेगळा, हां. पण कठीण परिस्थितीत तुम्ही किती काळपर्यंत तग धरू शकता हे आहे. आता एका बाजूला विसंगती अशी आहे हां. की काल मी एक मोठे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या ह्याच्यात ऐकलं की आत्महत्या इज नॉट अ सोल्युशन, हां. इट इज इनफॅक्ट अ प्रॉब्लेम. बरोबर. हे त्यांचं मत आहे, बरोबर आहे. हो. पण त्यांची परिस्थिती वेगळी असू शकते, या माणसांची वेगळी असू शकते. त्यालाही काही त्यांनी सोल्युशन म्हणून केलं असेल असं वाटत नाही, पर्याय नसल्यामुळं केलं असेल. त्याच ह्याच्यात असं आलं की जो जीव तुम्ही जन्माला घालत नाही हां. तो तुम्हाला घ्यायचा हक्क नाही, म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका. बरोबर. मग या न्यायाने बघितलं गेलं हां. तर त्यांना जर त्यांच्या मुलांबद्दल असं वाटलं असेल की आपण यांना जन्माला घातलं पण आपण यांना एक डिग्निफाईड जगणं देऊ शकत नाही, त्यांनाच काय आपण स्वतःला पण देऊ शकत नाही, तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. दरवेळेस हा मानसिक आजार असतो असं नाही, तर ही मनाची चिकट शक्ती कितीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. हां. म्हणजे तुम्ही म्हणाल मागू शकत होते, भीक मागू शकत होते, समाजाचा प्रतिसाद काय असतो याच्याबद्दलच्या पोस्ट वाचा ना तुम्ही. बरोबर. व्हॉट्सॲपवर पोस्ट वाचा, हो. तुम्हीच दिलेल्या पोस्ट वाचा. करोनामध्ये मदत करणाऱ्या माणसाला हां. समाज कसा वागवतो सोसायट्यांमध्ये हे आपल्यापुढं आहे. हो. त्यामुळं परिस्थितीचा जास हा वेगळा विषय आहे. बरोबर. तो समुपदेशनाने सुधारत नाही. बर. समुपदेशन हे पुढं संकट आलं तर त्याला तयारी कशी करायची हो. याचा भाग आहे. नक्की मानसिक आजार झालेला आहे ज्याच्यावर उपचार करून त्यात बदल करता येईल आणि त्या माणसाची घ्यायची इच्छा आहे, नसेल तर ती इच्छा आपण निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास आहे, त्या ठिकाणी कामी येते. बर. एखादी गोष्ट समजणं वेगळं, ती बोलून दाखवणं वेगळं, त्याच्यावर तुमच्याकडे उपाय असणं वेगळं. डॉक्टर काय, समुपदेशक काय, किंवा आध्यात्मिक गुरु काय, कोणी काय, हे म्हणजे जादूगार नाहीत आणि ज्योतिषीही नाहीत. बरोबर. माणूस एकाच वेळेला अनेक पातळ्यांवर जगत असतो, त्यातली एक भौतिक पातळी आहे. हो. आणि म्हणून भौतिक पातळीवर जगणाऱ्या माणसांचे आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. हे थोडंसं अर्धसत्य आहे, कारण या 3 गोष्टींची तुम्हाला हमी दिली आणि सांगितलं 2 वर्ष या खोलीच्या बाहेर पडायचं नाही. बरोबर. आम्ही तुम्हाला खायला देऊ, आम्ही तुम्हाला कपडे देऊ, गरम वाटत असेल तर AC देऊ, गार वाटत असेल तर हीटर देऊ, पण इथून बाहेर पडायचं नाही. निम्म्याहून जास्त लोक आत्महत्येचा प्रयत्न करतील. बर. कारण त्या जगण्याला अर्थपूर्णता नसेल तर लोकांना डिग्निफाईड लिव्हिंग ते वाटत नाही. मग मृत्यू आणि जन्म यातला फरक काय असा प्रश्न ते विचारतात. बर.
तेव्हा तुम्ही असा कॅटेगोरिकल विचार करू शकत नाही. हां. जन्म आणि मृत्यू म्हणजे जीवन नाही. बर. या दोन्हीच्या मध्ये काय होतं हे जीवन आहे. आणि या जीवनाला जर अर्थपूर्णता नसेल आणि ती आजच्या परिस्थितीमुळे नसेल, करोनामुळे नसेल, कदाचित त्यांना काय परिस्थितीमुळे आज त्यांच्यावर अशी पळ आली की कदाचित उद्याचं अन्न मिळतं आहे का नाही मिळत आहे याची मला कल्पना नाही. पण असं डोळ्यापुढं दिसत असेल आणि त्यांना वाटत असेल की आज भुकेमुळं आपण बेशुद्ध पडलो तर आपल्या मुलांचं काय होईल. त्यांच्या मनात चाललेल्या घटना तर्क तुम्ही करू शकाल, मी करू शकील, पण आपण जो तर्क करतो तसंच त्यांच्या मनात घडतंय असं गृहीत धरणं चुकीचं होईल. आत्ताची परिस्थिती करोनामुळे झालेली आहे की मुळामध्येच एक आपल्या लक्षात आलं आहे की समाज म्हणून आपली मानसिक तयारी किती कमी दर्जाची आहे. हो. आणि याची कारणं पाळमुळं तुम्हाला शोधायची असतील तर नक्की 2-3 गोष्टीत आहे की आपल्याकडे लोकसंख्या अमाप आहे. हो. एक्सेस गोष्टींची किंमत जगात कुठेच नसते. बरोबर. आणि त्यामुळे माणसाच्या जीवनाला सगळ्यात कमी अर्थ आपल्या देशात आहे. बर. आपल्या देशात दररोज कुठेतरी एक बस कोसळते, कुठेतरी रेल्वे गाडीचा ॲक्सिडेंट होतो, 60, 70, 80, 100 लोक मरतात. ही घटना परदेशात होते तेव्हा त्याची बातमी होऊन डिझास्टर होतं. बरोबर. आपल्याकडं रोज डिझास्टर होतं. मग हे डिझास्टर होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळे मुळात ही परिस्थिती आहे हे मान्य करायला लागेल. बरोबर. 1. 2. अशा तऱ्हेची परिस्थिती आली, लॉकडाऊन आली तर त्याला युद्ध समजताय. तर मुळात आपल्या माणसाच्या गरजा काय आहेत आणि त्या आपण भागवू शकतो का. जन्म घालणं याला अक्कल लागत नाही, जबाबदारी लागत नाही. बरोबर. आहे. त्यामुळे याची कॉम्प्लेक्स उत्तर आहे. ही अशी मीडियावर पटकन देण्यासारखी उत्तरं नाही आहेत. फास्ट फूड नाही आहे. नक्कीच. फास्ट फूड खाऊन आत्ताचं खाऊन समाधानी राहा असं नाही आहे. स्वतः मी सायकियाट्रिस्ट असून या परिस्थितीने हतबल आहे असं म्हणू शकतो. बरोबर. फक्त मी काय करीन ते वेगळं आहे, त्यांनी काय केलं ते वेगळं आहे. याचं कारण मी वेगळ्या परिस्थितीत आहे, ते कुठल्या परिस्थितीत आहेत याची मला कल्पना नाही. मी त्यांना दोष देणार नाही. बर. वाईट मला नक्कीच वाटेल, त्यांच्याबद्दलच नाही, पण परिस्थितीमुळं हतबलता येऊन भीक मागण्यात कमीपणा वाटत असेल लोकांना. नक्कीच. प्रत्येकाने मग भीक मागितली पाहिजे का जगण्यासाठी. आपण जगणाऱ्या माणसाला नीट निदान अन्न वस्त्र निवारा तर देऊ शकतो अशी ताकद तर समाजात पाहिजे की नाही. आणि ही सामाजिक आहे. मग आपलं सामाजिक मानसिक आरोग्य कसं आहे हे तपासलं पाहिजे, नुसतं वैयक्तिक नाही. जसं आपलं सामाजिक आरोग्य चांगलं नाही आहे म्हणून इन्फेक्शस डिसीजेस आपल्याकडे जास्त होतात. बरोबर. आपल्याकडं सगळ्या एपिडेमिओलॉजिस्टनी सांगितलं आहे की ट्युबरक्युलोसिसनी मरणाऱ्या लोकांची संख्या आजही जास्त आहे. बर. तो इन्फेक्शस डिसीज आहे. करोनाच्या बाबतीत जसं एखाद्या मोठ्या कलाकाराने आत्महत्या केली की त्याला जेवढं अटेन्शन मिळतं हो तेवढं करोना आल्यामुळं अटेन्शन मिळालेलं आहे. ट्युबरक्युलोसिसला तसं अटेन्शन मिळालेलं नाही. मग ही आरोग्यातली कमतरता आहे का नाही. नक्कीच. त्याचं टेस्टिंग झालं असतं तर आज अनेक मृत्यू टळले असते. परिस्थिती, प्रत्येक परिस्थितीवर डॉक्टरकडे इलाज असतो असं नाही. ही सामूहिक जबाबदारी अर्थतज्ञ, राजकारणी, आपण नागरिक अशा सगळ्यांची मिळून आहे. ती कुठेतरी कमी पडते आहे हे खरं उत्तर आहे अशा घटनांचं. अगदी बरोबर आहे आगाशे सर. तुम्ही फारच महत्त्वाचे मुद्दे खरं तर या सगळ्या तुमच्या आत्ता विश्लेषणामध्ये तुम्ही मांडलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्या स्तरांवरची जी जबाबदारी म्हणून उचलायला जायला पाहिजे किंवा बघितली गेली पाहिजे ती कुठेतरी कमी पडते हाच त्यातनं अर्थ निघतोय आणि तोच अतिशय योग्य आहे.
मला तर हेच विचारायचं आहे, तुम्ही आत्ता बोलताना जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे आपण जगतो त्याला आयुष्य असं आपण म्हणतो. मी खरं तर 2 उदाहरणं याच्यासाठी घेतली होती. 2 उदाहरणं खरं तर योग्य नाही आहेत. म्हणजे त्याचा कुठल्याही अंगाने जरी आपण विचार केला तरी त्याचा कुठेही हे जुळताना आपल्याला दिसणार नाहीत. मुद्दा फक्त एकच आहे की या दोन्ही घटनांमध्ये सुशांत सिंगची असू देत किंवा आजच्या पुण्यातली घटना असू देत किंवा अशा पद्धतीने आत्महत्या करणाऱ्यांच्या अनेक घटना असू देत, याच्यामध्ये एकच गोष्ट येते प्रामुख्याने, ती म्हणजे हा टोकाचा निर्णय जीवन संपवण्याचा. सर, प्रश्न असा आहे की याच कोरोनामुळे जे आता सगळं बदलत चाललेलं आहे, आता ज्यांच्याकडे काम होतं त्याच्या हाताला काम नाही आहे, त्याच्याकडे पैसा नाही आहे, जगायचं कसं? मध्ये बोलू का? अगदी बोला मध्ये सर, बोलू? अगदी बोला. मध्ये बोल, ऐक. प्रत्येक जीवन संपवण्याचा निर्णय हं. हा पूर्ण विचार करून घेतलेला असतो असं नाही. बर बर. इम्पल्सिव्ह, आपल्या कॉन्शियस मनापेक्षा सबकॉन्शियस, आपलं अज्ञात मन हे खूप मोठं आणि खूप शक्तिमान आहे. बर. आणि म्हणून इम्पल्सिव्ह गोष्टी होतात. इम्पल्स हे जगण्याचं एक मोठं कारण आहे. ओके. तू रस्त्यात चालतोयस, मोठा हॉर्न आला, पटकन तू बघतोस आणि उडी मारतोस. तो इम्पल्स तुझं जगणं चालू ठेवतो. बर. हा इम्पल्स कॉन्शियस नसतो, तो वैचारिक नसतो, तो इम्पल्स आहे जीवनाचा. त्यामुळे हे मृत्यू कदाचित क्षणिक तोल गेल्यामुळे असू शकतात. नीट विचार करून असं सापडू शकतो की आपण काहीही केलं हां. तरी यातून 1 दिवसाचं उत्तर मिळेल, 2 दिवसाचं उत्तर मिळेल, पण दीर्घकाळचं उत्तर मिळू शकणार नाही. मग माझ्या जगण्याला अर्थ नाही. बरोबर. किंवा माझं प्रत्येकजण काही ज्ञानेश्वरासारखा की ह्यो लोकातलं माझं काम आता संपलेलं आहे म्हणून हा देह याची काही गरज नाही असं विचार करणारा नसतो माणसाचं मन. तर त्यामुळे हा अतिरेकी निर्णय कसा येतो हे कोडं आज नाही पडलेलं. अहो, आम्ही ट्रीटमेंट देत असलेले पेशंट हो. जे सुधारतात, चांगले वाटतात, आज संध्याकाळी भेटून जातात, तेव्हा चांगली परिस्थिती असते. आपण आनंदात जातो की चला बरं वाटलं म्हणून. रात्री फोन येतो 2 वाजता नातेवाईकाचा की अहो माझ्या भावानं उडी मारून आत्महत्या केली. काय वाटत असेल आम्हाला डॉक्टरांना, तुम्ही सांगा. खरं. प्रमाणे त्यामुळे असं उत्तर नाही. म्हणून मी म्हटलं जादूगारने आपण थोपू शकतो, पण त्या क्षणाला तशी माणसं, तशी परिस्थिती बदलून टाकणारं काहीतरी जर घडणार नसेल तर जे घडणार आहे ते तुम्ही टाळू शकत नाही. बरोबर. आणि म्हणून कदाचित आपल्याकडं जुन्या काळची म्हण आलेली आहे आणि ते तेंडुलकरांच्या नाटकात आहे. करे का अशी भाकर ते नाटकात आहे असं ते म्हणतात. तो प्रमुख नट असं म्हणतो की अहो मला असं वाटतं की आज जे घडलं त्याला नाही म्हटलं तरी मी थोडा जबाबदार आहे. म्हणजे कदाचित मीच जन्माला आलो नसतो तर हा प्रश्नच उपस्थित झाला नसता. पण हे तर्क फिसूल आहेत. शिवाजीला गुडघेरोग झालाच, महात्मा गांधींचा खून घडलाच. होणारे न चुके ये जरी तया, ब्रह्मा स्वतः आडवा. याचा अर्थ मी दैववादी आहे असा नाही, परंतु अनेक वेळा माणसाच्या एका किंवा समूहाच्या संपूर्ण ताब्यात प्रत्येकाचं जीवन असतंच असं नाही. आणि हे माणूस असल्याचं कमीपण हे तुम्ही रेकग्नाईज केलं निदान तर आहे. आणि म्हणून मी म्हटलं ती एका माणसाची जबाबदारी नाही, ह्या सामूहिक जबाबदारीची जाणीव होईल तेव्हा आपण मुळात समृद्ध होऊ ना. नक्कीच. आज आपल्याकडचे बहुतांश लोक जगण्याचा विचार करण्याइतकी सुद्धा फुरसत नाही त्यांना. कसं जगायचं या प्रश्नातच अख्खा दिवस जातो त्यांचा. हे अर्थपूर्ण जगणं म्हणायचं आहे का? याचं वाईट वाटतं मला फार. बघा
मी काही तुमच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ शकेन असं वाटत नाही. हां उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी जरूर करीन, पण या सगळ्या गोष्टीत मी सांगितलेल्या त्याचं उत्तर दडू नये. त्यामुळे त्याचा रामबाण इलाज हा मनोविकार तज्ज्ञांकडे आहे नाही, नक्कीच. तो सगळ्यांकडे आहे. त्यातला मी एक घटक आहे. आणि मला नक्की कळलं की काहीतरी मानसिक दौर्बल्य आहे आणि ते मला आधी कळलं तर मी प्रयत्न करू शकतो. पण मी प्रयत्न केला म्हणजे मी टाळू शकीनच असं नाही, पण ते टाळण्याचा प्रयत्न मी न सोडणं, ह्याला मनाचा घट्टपणा, चिवटपणा आणि तो आणण्याचा प्रयत्न करून घेणं आणि लोकांमध्ये होईल असा प्रयत्न करणं, हे मात्र माझं काम आहे आणि ते मी करत राहीन. आणि माझे हे सगळे सहकारी मित्र करतायत, करोनामध्ये सुद्धा आणि इतर वेळीसुद्धा. एवढंच माझं म्हणणं. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही जे बोलताय याच्यामधनं आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत किंवा आपल्या प्रेक्षकांना जे पोचवायचं आहे ते नक्की मुद्दे येत आहेत. आणि तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की ज्या समाजामध्ये राहतो आपण, त्या समाजाच्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जर आपण ओळखल्या, त्या जर आपण पाळल्या, तर अशा घटना घडताना कुठेतरी त्याला रोख लागू शकेल. घडणारी घटना आपण थांबवू नाही शकत, होनी को टाल नाही सकते, परंतु जो घडवायलाच निघालेला आहे त्याला कुठेतरी आपण आपल्या जबाबदाऱ्या जर ओळखल्या तर थांबवू शकतो. हाच त्याचा कुठेतरी अर्थ आहे. डॉक्टर आगाशे सर, फार महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही आणलेला आहे आणि ते म्हणजे एक सामूहिक जबाबदारी. माझा मुद्दा मला माहिती आहे सर की तुम्हाला घाई आहे, तुम्हाला जायचं आहे एका कार्यक्रमासाठी, परंतु माझा एक दोनच प्रश्न आहेत शेवटचे तुमच्यासाठी. ते म्हणजे असे आहेत की तुम्ही सामूहिक जबाबदारीचं एक जे उदाहरण दिलेलं आहे सर, जेव्हा इतक्या टोकाचं पाऊल माणूस उचलतो, ज्याची मानसिक ताकद जिथे संपते तेव्हा हे टोकाचं पाऊल तो उचलतो, याच्या आधी तो असे काही संकेत देत असतो का की माझ्या मनामध्ये ही सगळी उलघाल चालू आहे आणि कुठेतरी आता मी हे टोकाचं पाऊल उचलणार आहे? जे खरं तर आपल्याला सुशांत सिंगच्या केसमध्ये सुद्धा काही आढळलेल्या आहेत गोष्टी. कधीकधी अशी कुटुंबसुद्धा असतात की जे आपले नातलग असतील, आपला आजूबाजूचा परिसर असेल, त्यांना हे सांगू पाहत असतात की अरे मी कुठेतरी आर्थिकदृष्ट्या मागे पडतोय, माझं जे जीवन आहे त्याच्यामध्ये मला काही अडचणी येत आहेत आणि या सगळ्या अडचणी मी माझ्या कुटुंबाला सहन करू शकत नाही आहे, माझ्या कुटुंबाबरोबर, आणि असे काही तो संकेत देत असतो. तेव्हा असे काही संकेत जेव्हा टोकाचं पाऊल माणूस उचलतो, जिथे मानसिक ताकद संपते, अशा वेळी हे संकेत कोणी सोडत असतं का मागे? आणि मग याच्यातनं जी एक सामाजिक जबाबदारी जी तुम्ही म्हणालात, त्या दृष्टीतनं खरंच नातेवाईक असू देत, आपले शेजार पाजार असू देत, आणि एक समूह म्हणून, एक समाज म्हणून काय करणं गरजेचं आहे? एक खरं उत्तर देऊ का? राग आला तरी मानू नका. अगदी. करोनाचे आभार माना. बर. 3 महिन्याचं लॉकडाऊन आलं म्हणून घरातल्या लोकांशी बोलतोय आपण. अगदी खरं आहे. आज तुम्हाला घरातल्या लोकांशी बोलायला वेळ आहे का? तुमच्या घरच्या लोकांना जाऊन विचारा. बरोबर आहे. अर्धे हॅपी आणि प्रामाणिक उत्तर द्या. नाही, अगदी बरोबर. परिस्थिती पुढे तो जितका टिकलाय तसं परिस्थितीपुढे तुम्ही सुद्धा काही करू शकत नाही. आपण इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतोय तरी मध्ये ब्रेक घ्यावा लागतोच ना आपल्याला. बरोबर आहे. आणि त्यावेळेस सिनेमाच्या जाहिराती दाखवाव्या लागतातच ना. ही परिस्थिती आहे की नाही? नक्कीच ही परिस्थिती आहे. त्याचा मी स्वीकार केलाय आणि पण म्हणून मी त्याच्याविरुद्ध काही अशी स्टेप घेत नाही आहे. पण ही परिस्थितीची जाणीव जशी तुला आहे तशी मला आहे. तशी परिस्थितीची जाणीव आज ठेव. हे व्हर्च्युअल जग आल्यानंतर ट्विटर म्हणू नको, फेसबुक म्हणू नको, लिंक्डइन म्हणू नको, इंस्टाग्राम म्हणू नको, आपण फिजिकल स्पेस आणि फिजिकल टाईममध्ये एकमेकांशी बोलतो का? उत्तर दे मला. अगदी बोलतो. बोलतात. हो, तुम्ही म्हणलात तसंच की आई वडिलांशी बोलतात. अगदी अगदी. लोक म्हणतो मी तुझं. आणि हे मला जे दिसतंय, कारण माझ्याकडे येणारे असंख्य पेशंट आहेत, बोलायला आज लॉकडाऊनच्या काळात तू बघ फोनवर मन मोक्क करून लोक बोलत असतात. बरोबर. आज ऐकायला माणसं नाही आहेत.
व्यक्त होत आहेत. फक्त व्हॉट्सॲपवरच्या पोस्ट बघ किती वाढले आहेत, बरोबर. फेसबुकवरच्या पोस्ट बघ किती वाढलेले आहेत. तर या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला मिळायला, कानावर घालायला कुणीतरी ऐकणारं पाहिजे का नाही? नक्कीच. वाटत नाही काय? त्यामुळे आपला हा प्रश्नच होऊ शकत नाही, कारण हे वास्तवच नाही आपलं. आज अनेक वेळा मी म्हटलेलं आहे की आमचं सुरुवातीचं काम होतं सायकियाट्रिस्ट म्हणजे इमोशनल वेस्ट पेपर बास्केट. का? घरात कुणाला वेळ नाही तुमच्या अडचणी ऐकायला, म्हणून आमच्याकडे येऊन पैसे देऊन आम्ही नीट ऐकतो, त्यांना आधार देतो म्हणून करतात. आजचं वास्तव आपण तुम्ही आजूबाजूला बघा आणि काय चाललंय बघा. त्यामुळे आपण हे बोलतो ना, हे वेळ भरून काढण्यासाठी आहे. अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे प्रत्येकाने, असं माझं मत आहे. आणि म्हणून सुद्धा मी जास्त काही बोलावं असं वाटत नाही. नाही तर लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, असं दुसरं कोणीतरी तुमच्याच कार्यक्रमात म्हणेल, तशी संधी कुणाला मिळू नये. आणि याच्याहून अधिक तुम्ही मला विचारू नका, कारण मी पण माणूस आहे. अगदी नक्की. डॉक्टर आगाशे सर, खरं तर तुम्ही म्हणलात बोचरे शब्द आहेत. जरी बोचरे शब्द असले तरी ते आज वास्तव आहे. आणि खरंच मी जे बोलतोय ते ऐकायला कोणी नाही आहे, संवेदना बधीर होऊन बसलेली आहेत लोक, अशी खरं तर आपण परिस्थिती बघतोय. आगाशे सर, मला खरं तर खूप सारे प्रश्न मनात होते, पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबावं लागतं आहे. पण तुम्ही खूप चांगल्या उदाहरणांसहित आणि खूप सोप्या शब्दांमध्ये आमचे कान टोचत खरं तर या सगळ्याची उत्तरं आम्हाला दिलेली आहेत. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण वेळ दिल्याबद्दल. आपण इथंच थांबूयात. आणि खरोखर आपण जसं मोहन आगाशे सर म्हणतायत की कोरोनाचे आपण आभार मानूयात. जो वेळ याच्या आधी आपल्याकडे नव्हता, आपण आपल्या कुटुंबियांना देऊ शकत नव्हतो, आपण आपल्या माणसांना देऊ शकत नव्हतो, हा वेळ या कोरोनाने आपल्याला दिलेला आहे. आणि तोच कुठेतरी सत्कारणी लावून त्याच्यातनं एक आपलं ज्याला म्हणतो मानसिक ताकद, ही आपण जास्त प्रबळ, सशक्त ही करू शकतोय. आणि तीच सगळ्यात आजच्या काळामध्ये महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. आपण इथंच थांबूयात. बघत राहा एम न्यूज, स्पंदन महाराष्ट्र.